हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपण बघायला भेटते की सॅम आणि किमया पूर्ण कॉलेजच्याच गप्पा करत असतात. सो आनंदीला जेलस फील होत असतं. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की अरे तुम्ही कॉलेजच्याच गप्पा करत बसणार आहेत का? तुम्हाला त्या गोष्टी नाही आठवत का? तुम्ही एक 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 तास तास एकमेकांच्या घरी जाऊन जाऊन बसायचे. किमया कधी यायची किंवा समर जायचं आणि किती गप्पा मारायचे. तेव्हा किमया बोलते हो ना, मी खूप मिस करते ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा मल्लिका बोलते की तेव्हा किमया बोलते की तो गार्डनमधला आपल्या बाहेरचा झोपाळा कुठे? तेव्हा समर बोलतो की अगं तो काढला. तेव्हा मल्लिका बोलते अच्छा अच्छा तो का? तेव्हा किमया बोलते की का काढला? तेव्हा मल्लिका बोलते की अगं तुम्ही तिथे तासनतास गप्पा मारत बसायचे ना, मग समरला तुझी खूप आठवण यायची, मिस करत असायचा एवढा गप्पा मारायचे ना तुम्ही. तेव्हा स्वानंदीला या गोष्टींचं खूप वाईट वाटत असतं. तेव्हा मल्लिका बोलते की बाप रे आम्ही खूप नजर ठेवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी तुम्ही प्रेमात पडलातच ना. तेव्हा समरलाही काहीतरी मल्लिका बोलताना त्याला थोडंसं वाटतं, पण त्याचं तो इतका त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तेव्हा किमया बोलते की किती छान दिवस होते ना ते, मला बघू दे, मला तुझं घर पूर्ण बघायचं आहे. काही जुन्या आठवणी कोरल्या आहेत की सगळंच बदलून गेले. तुझी बेडरूम कुठे? तेव्हा समर बोलतो ती तिकडे. तेव्हा किमया बोलते की चल चल चल, ती पटकन त्याला हात धरून घेऊन जाते. तेव्हा किमया आणि समर गेल्यावर स्वानंदी मनात बोलते की राजवाडे आमची बेडरूममध्ये का घेऊन जात आहेत तिला हात धरून? गेस्ट रूममध्ये घेऊन जायचं ना. तेव्हा मल्लिका स्वानंदीकडे बघतच असते. तेव्हा ती बोलते की स्वानंदी काय गं काय झालं? नाही म्हणजे नर्वस वाटते. अगं आमचं समर आणि ते दोघं ना त्यांची मैत्रीच वेगळी आहे, कळेलच तुला आता. तेव्हा अंशूही बोलतो की हां. तेव्हा मल्लिका अंशूला बोलते की चल. तेव्हा ते दोघं चालले जातात आणि आजीही निघून जाते. इकडे चिंगी रूम रूम आवरत असते. तेवढ्यात अंशू येतो आणि बोलतो की हाय ब्युटिफुल. तेव्हा तो बेडवर बसतो. तेव्हा चिंगी त्याच्याकडे लक्षही देत नसते. तेव्हा अंशू बोलतो की हॅलो मी तुझ्याशी बोलतो आहे. इथे मुली माझ्याशी बोलायला लाईन लावतात आणि तू साधं बघतही नाही माझ्याकडे. तुला तर माझ्याशी बोलायलाही वेळ नाही. चल मी पण तुला हेल्प करतो. तेव्हा चिंगी बोलते की अहो साहेब तुम्ही का करतायत मदत मला? हे तर स्टाफचं काम आहे. तेव्हा अंशू बोलतो की मग आता तुला बोलायला वेळ नाही तर मी तुला मदत करतो. तेव्हा तो तिला बेडकवर घालण्यासाठी मदत करत असतो आणि सारखा तिच्याकडे रोखून रोखून बघत असतो. चिंगी अनकम्फर्टेबल फील करत असते. इकडे रोहन सगळ्यांना पार्टी देत असतो आणि सगळ्यांना जेवण वाढत असतो. तेव्हा आदिरा बोलते की तू बस ना रे, तू पण आमच्यासोबत बस. तेव्हा रोहन बोलतो की नाही नाही नाही, मी सगळ्यांना वाढणार आणि मी नंतर बसणार आहे. तेव्हा आदिरा बोलते की मग असं का, मी पण तुझ्यासोबत बसली असती ना. तेव्हा बोलतो नाही आदिरा तू गरम गरम खा. आणि सुशला बोलतो की सुश पापड आहेत ना, पापडही घे म्हणून. तेवढ्यात त्याला स्वानंदीचा फोन येतो. तेव्हा तो बोलतो की ताईचा फोन, मी बोलून येतो, कॉल अटेंड करतो, सुश वाढा सगळ्यांना. तेव्हा त्याचे बाबा बोलतात की अरे नंदूचाच फोन आहे ना, मी बोल की इथेच. तेव्हा बोलतो की नाही मी आलोच. तेव्हा रोहन बोलायला जातो फोनवर. तेव्हा तो बोलतो की हां बोल ताई. तेव्हा स्वानंदी बोलते की कसे आहात सगळे, आई कशी आहे, सगळ्यांना ती विचारपूस करत असते. तेव्हा रोहन बोलतो की ताई काही झालं आहे का, तू विचारते म्हणजे दुपारीच आपण बोललो ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हां मग मग फोन नाही करू शकत. तेव्हा तसं नाही गं. तेव्हा रोहन बोलतो की तसं नाही, पण आता तू दुपारीच आपलं बोलणं झालं नाही यावर. तेव्हा स्वानंदी बोलते की हां मग तू माझा भाऊ आहेस आणि मी तुला फोन कधीही करू शकते, कळलं? तेव्हा रोहनला कळत असतं की काहीतरी झालं आहे. तेव्हा तो बोलतो की तुमच्याकडे आलेत का मग ते गेस्ट? तेव्हा स्वानंदी विषय टाळाटाळ करत असते. तेव्हा बोलतो की काय झालं ताई? तेव्हा ती बोलते की आता राजवाड्यांची मैत्रीण आली आहे ना, मग ते त्यांच्याशी बोलण्यात बिझी आहेत. मग मी काय करायचं ना, ते आमच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारत आहेत आणि मी त्यांच्यामध्ये राहून काय करू म्हणून मी फोन केला. तेव्हा बोलतो की अच्छा. तेव्हा रोहन बोलतो की कशी आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की मी बरी आहे. तेव्हा रोहन बोलतो की तू नाही गं, त्यांची मैत्रिणी कशी आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे म्हणजे चांगली आहे. तेव्हा रोहन बोलतो की अच्छा मग. तेव्हा स्वानंदी काहीतरी बोलणार. तेव्हा रोहन बोलतो की ताई तू जलस होते का? तेव्हा स्वानंदी बोलते की जलस आणि मी? नाही नाही मी का जलस होणार? तेव्हा रोहन तिच्यावर हसत असतो आणि तिची मजाक घेत असतो. तेव्हा तो बोलतो की ताई याआधी असं कधीच नाही झालं ना. तेव्हा स्वानंदी बोलतो की नाही याआधी असं कधीच नाही झालं. तेव्हा रोहन बोलतो की मग तेच तर एक्झॅक्टली सांगतो आहे, याआधी तसं कधीच नाही झालं ना ताई, तू जेलस होतेस. तेव्हा स्वानंदी बोलते की काही पण नको बोलू, ठेव फोन. स्वानंदी फोन ठेवते. तेव्हा तिला खरंच कळतं की काहीतरी वेगळा गोंधळ तिच्या मनात चालू असतो. इकडे किमया समरच्या रूममध्ये येते आणि बोलते की वाव, हे इंटेरियर्स तू केलं आहेस की तुझ्या बायकोने? तेव्हा समर बोलतो दोघांनी नाही. अगं आत्ता लग्न झालं आहे आमचं, हे सगळं काम हे आदिराच्या चॉईसचं आहे.
तेव्हा किमया बघत असते आणि बोलते की यार तो झोपाळा नव्हता काढायला पाहिजे होता. तेव्हा किमया त्याच्याशी बडबड करत बोलतच असते, आठवणी काढतच असते. समर पटकन लॅपटॉप घेतो आणि लॅपटॉपवर काम करत असतो. तेव्हा किमया बोलते की अरे काय, ती लॅपटॉप घेते आणि बोलते की मी एवढं लांबून आली तुला भेटायचे आणि मी बडबड करते आणि तुझं काय काम चाललं आहे हे. मी तुला पहिलेच सांगितलं होतं मी लॅपटॉप देणार नाही, मला अटेन्शन हवं आहे पूर्ण. तेव्हा समर बोलतो की अगं लॅपटॉप दे. तेव्हा ती बोलते की मी देणार नाही. तेव्हा त्या दोघांमध्ये थोडं मजाक मस्ती होत असते. ती लॅपटॉप घेऊन पळत असते आणि समर तिच्या मागे जात असतो की लॅपटॉप दे, मला महत्त्वाचं मेल करायचं आहे. ती नाही म्हणत असते. तेव्हा ती तिच्या पाय घसरून ती पडणार, तेवढ्यात समर तिला पकडतो आणि ते दोघं एकमेकांकडून बघून हसतात आणि हेच स्वानंदी बघून घेते. स्वानंदीला खूप वाईट वाटतं. इकडे अंशू त्याच्या रूममध्ये पंचिंग बॅगला मारत असतो. तेवढ्यात चिंगी येते. ती अंशूसाठी चहा कॉफी काहीतरी ठेवते आणि जायला लागते. अंशू पटकन तिचा हात पकडतो आणि तेव्हा ती बोलते की अहो कशाला मारतायत साहेब, त्या बॅगला लागेल ना तिला. तेव्हा अंशू जोरजोरात हसतो आणि त्या बॅगला विचारतो काय गं लागलं तुला, तू रडतेस. तेव्हा अंशू बोलतो की कशाला कोणाला पण मारायचं, ते समोरच्यावर डिपेंड करतं की समोर कोण आहे म्हणून. आता तुझ्यासारखी पोरगी असेल तर कोण मारेल. तेव्हा चिंगी बोलते की अहो आमच्या गावाकडे लई बडवतात, म्हणजे चूक असेल तर, पण तुम्ही का मारतायत, कोणावरची राग काढतायत त्या बॅगेवर. तेव्हा अंशू काहीच बोलत नाही. तेव्हा अंशू बोलतो की हे बघ, हे तिला पकडतो आणि बोलतो की हे ग्लव्ज घाल आणि तुझं ज्याच्यावर राग असेल ना तो या बॅगवर काढ. तेव्हा ती बोलते की अहो नको साहेब. तेव्हा अंशू तिला पकडून तिच्या हातात ग्लव्ज घालतो. तेव्हा चिंगी पुन्हा बोलते की म्हणजे तुम्ही राग हा बॅगेवर काढतात, कोणाचा एवढा राग काढतात बॅगेवर. तेव्हा अंशू बोलतो की आहेत काही लोक, मी असं समजतो की या बॅगवर त्यांचा चेहरा आहे आणि मी राग काढतो. तू पण राग काढ, तिला काही लागणार नाही ज्याच्यावर तुझा राग असेल तेव्हा. तेव्हा चिंगी बोलते की नाही, माझा कोणावर एवढा राग नाही आहे आणि मी जास्त राग धरतही नाही मनावर. तेव्हा अंशू बोलतो की किती क्यूट आहेस तू, इनोसंट पण आहेस. तेव्हा तो बोलतो की मार, पण आता मी म्हणतो आहे ना म्हणून मार, नाही तर मला मार मला. तेव्हा चिंगी बोलते की अहो असं काय करताय तुम्ही, मला कामावरनं काढून टाका, पण असलं काही मी करणार नाही. तेव्हा अंशू बोलतो की कामावरनं काढून नसेल टाकायचं तर मग बॅगला मार. तेव्हा चिंगी हळूच बॅगला मारते. तेव्हा अंशू बोलतो की अय्या काय गं, किती लागलं, रडायला लागली ना ती. तेव्हा तो हसतो आणि बोलतो की किती क्यूट आहेस तू, किती फनी आहेस. तो तिच्या जवळ जातो आणि बोलतो की आय लाईक इट. इकडे समर आणि किमयाची झटापटी चालू असते. ते लॅपटॉप द्या. तेव्हा समर बोलतो की काय आहे किमया, आत्ता लॅपटॉप पडला असता. तेव्हा किमया बोलते की अरे मी पडली असते त्याचं काही नाही आणि तुला लॅपटॉपचं पडलं आहे. तेव्हा समर बोलतो की तू पडली असती तर पडली असते, त्याचं काय एवढं. तेव्हा किमया बोलते की काय. तेव्हा समर बोलतो की तुझं वय बघता स्टाफला बोलवावं लागलं असतं. तेव्हा किमया त्याला चिडवत असते आणि तू बघ केस पांढरे झाले. तेव्हा समर बोलतो की तुझे असे अवतीभोवती लोक असतात ना तुझ्यासारखे, म्हणून माझे केस पांढरे झाले. तेव्हा किमया बोलते मी नव्हते हां, पोट बघ तुझं पोट. तेव्हा त्यांची मजाक मस्ती चालू असते. तेव्हा ह्या स्वानंदी बघत असते, तिला बिलकुलच आवडत नसतं. तेव्हा ती बोलते की काय चालू आहे हे, समोर बघायचं तरी कोण आहे कोण नाही, लक्ष पण नाही आहे यांचं. तेवढं समोरचं लक्ष जातं आणि समोर बोलते की अहो स्वानंदी मॅडम तुम्ही या ना, असे बाहेर का उभे आहेत, आतमध्ये या. तेव्हा किमया हसायला लागते आणि बोलते की काय तू स्वानंदी मॅडम म्हणतोस यांना. तेव्हा ती जोरजोरात हसायला लागते आणि बोलते की काय तुम्ही रोमांस पण असंच करतात का. स्वानंदी मॅडम तुम्ही किती सुंदर दिसतायत, तुमचा प्रिय राजवाडे असं तसं. तेव्हा स्वानंदी बोलते की काय आहे, मनात बोलते की काय आहे, सॅम कोणी म्हणत नाही यांना, ते काही लहान आहे का सॅम म्हणायला. तेव्हा किमया बोलते की स्वानंदी तू काय बोलतेस यांना, राजवाडे सर की राजवाडे गुरुजी. तेव्हा स्वानंदीचं लक्षच नसतं. तेव्हा किमया पुन्हा तिला चुटकी वाजवून जागरूक करते. तेव्हा ती बोलते हां मी राजवाडेच म्हणते यांना. तेव्हा ती पुन्हा हसायला लागते आणि बोलते की काय तुम्ही लोक नवरा बायको आहेत ना. तेव्हा स्वानंदी आणि समर एकसाथच बोलतात की आमचं ठरलं होतं तसं. तेव्हा किमया बोलते की वाह काय इन सिंक आहात नवरा बायको. तेव्हा स्वानंदी स्माईल करते आणि पुढे जाऊन त्या टेबलवरून फाईल घेते आणि मुद्दामच त्यांच्याकडे फाईल बघता बघत असते. तेव्हा समर किमयाकडे लॅपटॉप मागत असतो आणि ती बोलते की नाही सॅम मी लॅपटॉप देणार नाही. तर स्वानंदी म्हणत बोलते अरे काय हे सारखं काय लावलं आहे सॅम लहान आहेत का हे. इकडे अंशू चिंगीला बोलतो काय झालं, आश्चर्य का एवढं वाटलं. तेव्हा चिंगी बोलते की आजपर्यंत मला कोणी असं म्हटलं नव्हतं, म्हणजे सगळ्यांना असं वाटतं मी आगाऊ आहे, पुढे बोलते, पण क्यूट कोणी नव्हतं म्हटलं. तेव्हा अंशू बोलतो की सगळ्यांनाच हिऱ्याची पारख नसते ना, यू आर अ डायमंड. तेव्हा चिंगी बोलते डायमंड तर खूप महाग असतो ना. तेव्हा अंशू बोलतो की तुला कळलंच असेल की मी किती श्रीमंत आहे म्हणून.
तेव्हा चिंगी बोलते की एकदम भारी, तुमचं घर लय भारी आहे. तेव्हा अंशू तिला जवळ ओढून घेतो आणि बोलतो की तू खूप मस्त आहे. तेव्हा चिंगी जरा बाजूला होते. तेव्हा अंशू थोडा हसतो. तेव्हा चिंगी उठते आणि बोलते की तुमची मुंबई मुंबई किती भारी आहे. तेव्हा चिंगी बोलते आज वहिनींसोबत मी गेली होती आणि मस्त मुंबई बघितली. तेव्हा अंशू बोलतो अरे यार, वहिनींसोबत काय फिरायचं, उन्हाताणात फिरवलं असेल तिने, मला सांगायचं ना, मी फिरवली असती मुंबई. तेव्हा ती बोलते की ते आयत्या वेळेत ठरलं. तेव्हा अंशू बोलतो की नेक्स्ट टाईम ठरेल तेव्हा मला सांग, मी फिरवेल तुला मुंबई. तेव्हा चिंकी बोलते की ओके येऊ मी. तेव्हा ती जायला लागते. तेव्हा अंशू बोलतो अडवून तिला बोलतो की तुला आवडतं ना इथे राहायला. तेव्हा चिंगी बोलते की न आवडण्यासारखं काय, इथली माणसं सगळी चांगली आहे, इथे मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहे, सगळं काही आहे, आवडलं मला. तेव्हा अंशू बोलतो की आणि मी. तेव्हा चिंगी बोलते की सगळ्या माणसांमध्ये तुम्ही पण आलेच ना. तेव्हा अंशू शांत बसतो. तेव्हा चिंगी बोलते की कॉफी पिऊन घ्या, ती थंडी होईल. आणि चिंगी चालली जाते. चिंगी गेल्यावर अंशू पंजिंग बॅगला हग करतो. तेवढ्यात चिंगी पुन्हा येते, त्याचे ग्लोव्ज त्याच्या हातात देते आणि चालली जाते. अंशू पुन्हा पंजिंग बॅगला हग करतो आणि खुश होतो. इकडे किमयाकडे समर लॅपटॉप मागतच असतो आणि ती नाहीच बोलत असते. तेव्हा समर बोलतो की ओ सानंदी मॅडम, सांगा नाही लॅपटॉप द्यायला. तेव्हा किमया बोलते की ए तू आपल्या दोघांमध्ये बायकोला का आणतोयस, गप्प बस हां, माझ्याशी बोलायचं आहे, मी लॅपटॉप देणार नाही आहे. तेव्हा सानंदी पुढे बोलते की काही महत्त्वाचं काम असेल, काम करता करताही तुम्ही गप्पा मारू शकतायत ना, मेल पाठवायचे असेल. तेव्हा किमया बोलते वा, तू लगेच नवऱ्याची बाजू घेतली गं, मला वाटलं तू माझी बाजू घेशील, आपण दोघांनी मिळून त्याला गप्प केलं असतं. तेव्हा समोर बोलतो तेव्हा किमया बोलते की फक्त 3 मिनिट देते हां मी तुला, 3 मिनिटात तुझे मेल बिल करायचे आणि लॅपटॉप बंद करायचं. तेव्हा किमया स्वानंदीला बोलते की काय गं, कसं पटवलंस माझ्या सॅमला तू. तेव्हा स्वानंदी बोलते की तसं काही नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. तेव्हा ती बोलते की माहिती मला, मजाक करते गं मी, तुला काय वाटलं सॅमने मला लग्नाला बोलवलं नसेल ना, तरी मी सगळा होमवर्क करून आली. इनफॅक्ट मला असं वाटलं होतं इतक्या वर्ष झाली आता सॅम काही लग्न करणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की सॅम 10 सेकंड राहिली हं. तेव्हा ती पटकन लॅपटॉप घेते. तेव्हा समोर बोलतो की थांब जरा. तेव्हा ती 5 4 3 2 1 बोलून लॅपटॉप घेते. तेव्हा समोर बोलतो की झाले मेल करून. तेव्हा ती बोलते की सॅम आता आपल्याला गप्पा मारायच्या आहे हं. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे थोडं बोलू शकते का 1 मिनिट. तेव्हा समर बोलतो की नाही आपण नंतर बोलूया, पहिले हिचं डोकं शांत करूया. तेव्हा स्वानंदी तिथून निघून जाते. तेव्हा किमया बोलते की काय रे, हिला काय झालं, तुझ्या बायकोला आवडलेलं नाही आहे का मी इथे आली येते. तेव्हा समर बोलतो की नाही स्वानंदी मॅडमांना तुम्ही अजून ओळखलेलं नाही आहे. तेव्हा समर बोलतो की नाही त्या खूप वॉर्म आहेत, त्यांना ना आपल्याला स्पेस द्यायची असेल. तेव्हा माणसांची कनेक्ट व्हायला त्यांना खूप आवडतं. तेव्हा किमया बोलते की बोल मग काय चाललं आहे तुझं, सध्या काय काम चालू आहे. ते गप्पा मारत असतात. इकडे रोहनही त्याचं काम करत असतो. इकडे स्वानंदी रोहनला फोन करते. रोहन बोलतो की बोल ना ताई काय करते. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे सहजच केला होता, म्हटलं तुझ्या प्रेझेंटेशनबद्दल विचारावं. तेव्हा रोहन बोलतो की तेच करतो, इतक्या दिवस सगळं बंद होतं ना. तेव्हा रोहन बोलतो तू बोल ना ताई काय चाललं, आल्या का तुमच्या त्या गेस्ट. तेव्हा स्वानंदी बोलते की हो ना आल्या, आणि सारखं आल्यापासून सॅम समर जप चालू आहे. हे असं कोण बोलतं बरं, म्हणजे आजी त्यांना पिंट्या म्हणतात मी समजू शकते, लहान आहेत ना ते वयाने, आणि नातू आहे तर लाडाने म्हणतात. मी सुद्धा वयाचा मान ठेवते, राजवाडे म्हणते, आणि यांचं आल्यापासून सॅम जप चालू आहे. तेव्हा रोहन बोलतो की काय त्या सॅम बोलतायत. तेव्हा स्वानंदी बोलते हो ना, तुला खूप वेळ ऐकावं लागतं ना सॅम. तेव्हा स्वानंदी बोलते ऐकावं पण आणि बघावं पण लागतं आहे. तेव्हा रोहन बोलतो की मग, तेव्हा स्वानंदी बोलते की काय वय काय त्या दोघांची, पकडापकडी खेळतायत काही वाटतं का. तेव्हा रोहन हसतो आणि बोलतो पकडापकडी खेळतायत. तेव्हा स्वानंदी बोलते की तू गप्प बस, हसू नको हं. तेव्हा रोहन बोलतो का गं मग तू पण सांग ना त्यांना की तुला पण पकडापकडी खेळायचे, तू तर असे झटक्यातच आऊट करशील ना त्यांना. तेव्हा स्वानंदी बोलते की गप रे, मज्जा करू नकोस, तुला मस्ती सुचते का. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे दोघांची वय काय, एकाच वयाची ना, जुनी मैत्रिणी. तेव्हा समर रोहन बोलतो अगं ते जुन्या मैत्रिणी म्हणून त्या नावाने आवाज देत आहेत ना. तेव्हा स्वानंदी बोलते हां मग काय झालं. तेव्हा रोहन बोलतो की ये जलन. तेव्हा स्वानंदी बोलते की तुझ्याशी बोलण्यात तर काही अर्थच नाही आहे, तू ना लहान मुलांसारखा बोलतो, ठेवते मी फोन. स्वानंदी फोन ठेवून देते. तेव्हा रोहन बोलतो अरे कट केला फोन. इकडे स्वानंदी आजींना गोळ्या द्यायला जाते. आजी फिल्म बघत असतात. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी गोळ्यांचा टाईम झाला आहे, गोळ्या घ्या. तेव्हा आजी बोलते की किती छान फिल्म आहे ना, चार्ली चॅप्लिन, मला खूप आवडतात यांच्या फिल्म्स बघायला, ये ना तू पण बघ ना, चल ना. तेव्हा स्वानंदी बोलते नाही नको,
तेव्हा आजी बोलते तू ठीक आहेस ना. तेव्हा स्वानंदी बोलते हां मला काय झालं. तेव्हा आजी हसते आणि बोलते की हाच खरा जोक आहे. तेव्हा स्वानंदी बोलते तेव्हा आजी बोलते की तू ठीक आहेस ना, हाच जोक आहे. तेव्हा आजी बोलते की किमया आल्यापासून घरात कसं वातावरण झालं आहे ना. तेव्हा आजी किमयाचं समोरचं कौतुक करत असते. कॉलेजमध्ये असताना त्यांना रोज किंग आणि रोज बॉय झाले होते. हे किमयाने ना असं रोज पिंट्याच्या खिशात ठेवलं होतं आणि पिंट्याने किती दिवस ते रोज जपून ठेवलं होतं पुस्तकात. तेव्हा स्वानंदी बोलते पुस्तकात काय ठेवायचं, देवाजवळ ठेवलं असतं ना. तेव्हा आजी बोलते की काही म्हणालीस का. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही येते. तेव्हा स्वानंदी गेल्या गुड नाईट बोलून स्वानंदी जाते. तेव्हा आजी बोलते की आता कसली हिची नाईट गुड होते. इकडे स्वानंदी नाराज होऊन बाहेर फिरत असते. तेवढ्यात मल्लिका येते. मल्लिका विचारते काय गं स्वानंदी काय झालं. तेव्हा स्वानंदी बोलते काहीच नाही. तेव्हा मल्लिका बोलते की नाही तू नाराज दिसतेस ना, किमया आलेली तुला आवडली नाही वाटतं. तेव्हा स्वानंदी बोलते अहो काकू असं काही नाही. तेव्हा मल्लिका बोलते की तू सगळ्यांचं सगळंच करते ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हो मी सगळ्यांचंच सगळं करते आणि या किमया आल्या आहेत ना त्यांचं पण करेल. संवर राजवाड्यांची मैत्रीण आहे ना त्यांचं सगळंच करेल. तेव्हा मल्लिका बोलते की नक्की करशील, आवडीने करशील त्याला हवं ते तिला हवं ते. तेव्हा स्वानंदी थोडी शांत होते आणि बोलते असं का बोलताय, करेन मी. तेव्हा मल्लिका बोलते की नाही गं मी तुझ्या भावना समजू शकते आणि मी काय आहे ना किमयाला मी चांगलीच ओळखते. ती समरसारखीच आहे, एकदम टोक गाठते. त्यावेळेला ती लंडनला गेली होती ना तर ती आत्ताच आली. काय आहे ना आवो जाओ घर. तेव्हा मल्लिका स्वानंदीकडे बोटं करते आणि बोलते की तू मारा. तेव्हा स्वानंदीला काहीच कळत नसतं आणि मल्लिका बोलते येतेच मी. आग लावून मल्लिका चालली जाते. स्वानंदी विचारात पडते. मल्लिका गेल्यावर स्वानंदी किमया आणि समोरच्या जवळीकीबद्दल विचार करत असते. आल्यापासून त्यांची जी जवळीक निर्माण झाली असते ते आठवून स्वानंदीला खूप ट्रेस येत असतो आणि ती विचारात पडते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. हॅलो फ्रेंड्स, एपिसोड आवडल्यास या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.